नांदणी जैन मठाकडील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनताराकडे नेण्यात आलंय. त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार बैठक घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीची तब्येत चांगली असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पत्रं आपल्याकडे आहेत, पण केवळ पेटाच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीण वनताराकडे पाठवली जातीये. मग वनतारासाठीच पेटा काम करत होतं का, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. पेटाची भूमिका प्रामाणिक असती तर त्यांनी वनतारा सोडून अन्य ठिकाणी हत्तीण पाठवली असती. सुपारी घेऊनच महादेवी हत्तीण वनताराकडे पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटी काम करत होती, अशी शंका यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. पेटा स्थापन होण्यापूर्वीपासून महादेवी हत्तीण या मठात आहे, पण केवळ वनताराचं आकर्षण वाढवण्यासाठीच महादेवी हत्तीण नेण्याचं काम करण्यात आलंय. आपलं जुनं पत्रसुद्धा पेटानंच व्हायरल केलंय, असा आरोप शेट्टी यांनी केलाय. महादेवी हत्तीणीची पाठवणी करताना नांदणीमध्ये काही प्रमाणात गोंधळ झाल्यानं गालबोट लागलं. मात्र पोलीस सूडबुद्धीनं सरसकट सर्वांना त्रास देत आहेत. रात्री अपरात्री संशयितांच्या घरी जात आहेत. नातेवाईकांकडून पोलीस लेखी जबाब घेत आहेत. यावर शेट्टी यांनी आक्षेप घेतलाय. दरम्यान महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येत्या 3 ऑगस्टला नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढणार आहे. या मूकमोर्चात सर्व धर्मीयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वाकवून प्रशासन आणि सरकारला वेठीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेलं आहे. जाताना ही माधुरी उपाशी गेली, रडत गेली. ज्या भट्टारक महास्वामींनी तिच्यावर अलोट प्रेम केलं त्यांनासुद्धा हुंदका आवरला नाही. तिचा निरोप देत असताना भट्टारकांचे सांडलेले अश्रू, माधुरीनं सांडलेले अश्रू, त्यामुळं या माधुरीवर प्रेम करणारे सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक व्यथित झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाचाच निकाल असल्यामुळं प्रतिक्रिया कशा व्यक्त करायच्या कळत नाही, कारण आम्ही सगळी कायद्याचा संविधानाचा आदर करणारी माणसं आहोत, कोर्टाचा आदर करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं त्या आदरापोटीच सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी म्हणून आम्ही माधुरीची पाठवणी केली. परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी. आणि माधुरीनं जे अश्रू झालेले आहेत त्यासाठी 1 दिवसाचं आत्मक्लेश मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे. रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजता, कारण 45 किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माननीय राष्ट्रपतींना, कारण सुप्रीम कोर्टाच्या नंतर आता आम्हाला दाद राष्ट्रपतींच्याकडेच मागायची आहे, जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही एक निवेदन देणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या. पोलीस जर दडपशाही करत असतील तर पोलिसांनी हीच तत्परता जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी दाखवावी, असं आव्हान त्यांनी दिलंय. तसंच अंबानींची पाकिटं पोलिसांपर्यंत आली आहेत काय, असा संशय देखील यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केलाय.